अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय चौथा अध्यायातील 164 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीच्या द्वारे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञान प्राप्तीचा उपाय प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, वडगोळ या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातली ही आजची 5व्या दिवसाची सेवा आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. ज्ञानोबारायांनी या ओवीच्या द्वारे मनुष्य जीवाला ज्ञानामध्ये प्रवृत्त करण्याकरता साधनाचा विचार प्रतिपादन केलेला आहे. कारण ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार मनुष्याला आहे. बरं, ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता जी योग्यता लागते ती काही अंशाने स्वाभाविक मनुष्याला देवाने दिलेली आहे. सहज प्राप्त आहे. बरं, त्याला देवदत्त सामुग्री म्हणतात. म्हणून गुरुवारी साखरे महाराज नेहमी सांगत असतात की जेवढी देवदत्त सामुग्री दिलेली आहे तेवढ्या सामुग्रीमध्ये परमार्थ करता येतो. बरं, पण प्रपंच करण्याकरता मात्र आहे त्या सामुग्रीमध्ये प्रपंच करता येत नाही. प्रपंच करण्याकरता प्रत्येक गोष्ट बाहेरून आणावी लागते. परमार्थ करण्याकरता बाहेरून काहीही आणावं लागत नाही. तरीही माणसं परमार्थ करत नाही. परमार्थ करण्याकरता काय नाही, बुद्धी लागते, बुद्धी देवाने दिलेली आहे. मन लागतं, देवाने मन दिलेलं आहे. इंद्रिय लागतं, इंद्रिय देवाने दिलेलं आहे. चित्त लागतं, देवाने दिलेलं आहे. त्याच्या पलीकडे परमार्थाची साधना करण्याकरता काहीही लागत नाही. पण प्रपंचाचा विचार केला तर प्रत्येक वस्तू बाहेरून आणल्याशिवाय प्रपंच होतच नाहीये. तात्पर्य जेवढी सामुग्री देवाने तुम्हाला दिलेली आहे तेवढ्या सामुग्रीमध्ये परमार्थ करता येतो. परमार्थाचा अधिकारी मनुष्य आहे. मग परमार्थाचा अधिकारी मनुष्य आहे, त्यानं नेमकं काय करावं? परमार्थ करावा. त्या परमार्थाच्या संबंधाने की स्वस्वरूपाचं ज्ञान संपादन करा. स्व म्हणजे स्वतःचं. बरं का, आपल्या स्वरूपाचं ज्ञान संपादन करावं. बरं का, त्याचा काय फायदा जीवनामध्ये? हो, फार मोठा फायदा आहे. जर आपल्याला आपलं जर ज्ञान होईल तर आपल्या जीवनातली बरीच संकट निवृत्त होतील. बरं, बरीच संकट निवृत्त होतील. आपण आपल्या स्वरूपाचं ज्ञान संपादन न करता बाहेरचं ज्ञान संपादन बाहेर करतो. नसलेलं दुःख येते बरं का आपल्याला भोगायला.
नसलेलं दुःख भोगावं लागतं. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर मनाला शांती प्राप्त होईल का मनाची चंचलता वाढेल? ते तुम्ही वर्तमानपत्र वाचा. मन चंचल होतं. अमक्याच्या ठिकाणी अमक्याने अमकं केलं. सगळं बाहेरच असतंय हो. कोणाचा खून झाला, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणाच्या ठिकाणी चोरी झाली, ऐकून मन शांत होतं का उद्विग्न होतं? मग ज्ञानेश्वरी वाचावी का वर्तमानपत्र वाचावी? कशा करता सांगतोय? वर्तमानपत्र वाचणं म्हणजे जगात काय चाललंय चौकशा करणं. आणि ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे आपण कशा करता आलो, देह म्हणजे काय, संत म्हणजे काय, देव म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, याच्या व्यतिरिक्त काय याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये. म्हणून आपल्या स्वरूपाचं ज्ञान संपादन करावं बरं का. प्रत्येकाने त्याच्यामध्ये प्रवृत्त व्हावं. अगदी प्रामाणिक प्रयत्न करावा. पण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, प्रवृत्त झालं पाहिजे. पण तसा कोणी प्रामाणिक प्रवृत्त झालेला दिसत नाही. परमार्थ करण्याकरता बळजबरीनं माणसं आणावी लागतात, बोलवून आणावी लागतात. चला हरिपाठ आहे, चला प्रवचन आहे, चला कीर्तन आहे, चला. बोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत. हरिपाठात गेलं पाहिजे बरं का, भजनाला गेलं पाहिजे, प्रवचनाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे. अशी वेळेवर येणारी माणसं कमी आहेत. माणसं ज्या तत्परतेनं, ज्या ध्येयानं नोकरीला जातात, त्या ध्येयाने इकडे माणसं येतात का? आजची जर कामाची खुटी झाली तर आजचा पगार बुडतोय. आजचं प्रवचन बुडालं तर काय फरक पडत नाही. काय घरातले वाढत नाही असं काही नाही. यांनी असं काही इथं नेम केला नाही. जे प्रवचनाला येतील त्यांनाच जेवण आहे, जे कीर्तनाला येतील त्यालाच जेवण आहे, असं काही नेम तुम्ही केला नाही. कोणी आलं तर त्याला जेवायला त्याला. इथं काय चाललंय हे जरी बघायला आला तरी तुम्ही त्याला जीवच घालणार आहे. बरोबर आहे ना? आरती झाल्यावर आला तरी त्याला तुम्ही म्हणणार आहे काय कीर्तनाला नव्हता जीव नको? मग ते म्हणते शेवटी गेलं तरी चालेल, आपला संबंध जेवणाशी आहे. पण रोजच्या व्यवहारामध्ये मात्र आपला संबंध धनाशी आहे. म्हणजे ज्या तत्परतेनं, ज्या भावनेनं माणसं व्यवहारामध्ये प्रवृत्त होतात, त्या भावनेनं, त्या तत्परतेनं माणसं परमार्थात प्रवृत्त होत नाहीत. पण झालं पाहिजे. कारण माऊलींनी ते एक शब्द वापरलाय त्याच्याकरता, जरी मनी अति आणावे. हे मनात यायला पाहिजे, हे मनामध्ये आलं पाहिजे. माझं कर्तव्य आहे, मी हे संपादन केलं पाहिजे असं आपल्या मनाला वाटलं पाहिजे, मनापासून वाटलं पाहिजे. ते मनाला पटलं पाहिजे, मनाला पटलं पाहिजे, मनावरती ते बिंबलं पाहिजे. आणि मनावरती बिंबलं, मनाला पटलं तर माणसं इकडे प्रवृत्त होतील. किंबहुना सर्वांच्या जीवनामध्ये याची गरज आहे. सर्वांच्या जीवनामध्ये गरज असली तरी सर्वांना अजून ते पटलेलं नाहीये. कधी पटतं? वेळ निघून गेल्यावर. स्वच्छ लिहून ठेवले संतांनी, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहाती निराळी रांडा पोरे सकळ. कळो येईल, पण कधी? वेळ निघून गेल्यावर. वेळ निघून गेल्यावर. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, प्रवचनामध्ये परकड सांगायचे, आणि ते होते ब्रह्मचारी.
आणि ते म्हणायचे बघा, माणसं दात पडल्यानंतर, कानाला कमी ऐकायला याल्यानंतर, डोळ्याला कमी दिसायला याल्यानंतर माणसं मग परमार्थाकडे येतात बरं. जोपर्यंत कान चांगले होते, जोपर्यंत डोळे चांगले होते, जोपर्यंत दात चांगले होते, शरीर चांगलं होतं, तोपर्यंत माणसं प्रपंच करतात. प्रपंच. मग दात पडलेले असतात, मग त्याला आता बोलता येत नाही. मग ते कीर्तनात येतो. कीर्तनात आल्यानंतर महाराज म्हणतात राम म्हणा, पण ते दात नसल्यामुळे त्याला राम म्हणता येत नाही. ते काय म्हणते, लांब. काय म्हणते, लांब. तेव्हा देव म्हणते तू माझ्यापासून आयुष्यभर लांब राहिलायस, आताही लांबच राहा. म्हणून गुरुजी म्हणायचे, अरे ज्यावेळी चांगलं होतं त्यावेळी गुलू 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 बायकोशी बोलत होतास, आणि आता बोलता येत नाही तेव्हा तू इकडे देवळाकडे आलास होय. त्यांचं वाक्य बर का. म्हणजे इकडे प्रवृत्ती झाली पाहिजे, पण प्रवृत्ती होत नाही लवकर बरं का. प्रवृत्ती लवकर होत नाहीये. पण शास्त्र सांगतं, संत सांगतात, पुराण सांगतात, उपनिषद सांगतं बाबांनो, ज्ञानाचा संबंध बुद्धीशी आहे, आणि बुद्धी ही मनुष्याला देवाने दिली आहे, इतरांनाही दिली नाही. ज्ञान संपादन करण्याकरता बुद्धीच लागते. बुद्धीशिवाय ज्ञान संपादन करता येत नाही. अशी बुद्धी आम्हा तुम्हाला दिलेली आहे, तेव्हा ते आपण ज्ञान संपादन मनुष्याने केलं पाहिजे. मग ते ज्ञान संपादन केलं पाहिजे. कोणतं ज्ञान संपादन केलं पाहिजे? आज जग ज्ञानाच्या माग लागलेलं असताना सुद्धा ज्ञान संपादन केलं पाहिजे असा आग्रह सर्वांचा आहे. म्हणून त्याचा आपण थोडासा काल विचार केला. लौकिक ज्ञानाच्या माग जग लागलेलं आहे, अध्यात्म ज्ञानाच्या माग जग लागलेलं नाही. लक्षात, लौकिक लौकिक ज्ञानाकरता माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतात, फार प्रयत्न करतात, फार चिकाटीनं करतायत प्रयत्न बरं का. आम्ही एकाच्या घरी गेलो, शिक्षकाच्या घरी, हे चिंतन करण्याकरता. तो शिक्षक, त्याची पत्नीही शिक्षक बरं का. मग आम्ही रात्री चिंतन करत बसलो, अभ्यास करत बसलो. अभ्यास करता करता आवाज थोडासा आमचा दोघांचा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर ती त्यांची मंडळी शिक्षकाच म्हणले, महाराज जरा सावकाश बोला, आमची मुलगी 10वीच्या वर्गाला आहे, ती अभ्यास करते, तुमच्या बोलण्याचा आमच्या मुलीच्या अभ्यासावरती परिणाम होतो. काय म्हटली ती? मग त्या शिक्षकाने म्हणजे, महाराज आपण वरतीच बसू म्हणले, आपला ह्यांचा तापच नको आपल्याला ह्यांचा. म्हणजे म्हणजे आम्ही बोलत असताना आमच्या बोलण्याचा प्रतिबंध परिणाम मुलीच्या अभ्यासात होतो. तो अभ्यास उद्धाराचा का पोट भरण्याचा? एवढंच मुद्दा आहे. असं कोण म्हणते काय माझा हरिपाठ चाललाय, कोणी बोलू नका. ते म्हणतात हरिपाठ त्यांचा चाललाय, तुम्हाला इकडे काय करायचं ते करा म्हणतात. ज्ञानेश्वरी जर आपण वाचायला लागलो तर कोण म्हणतात का ते वाचायला दंगा करू नका, ते दिवसभर वाचत राहतात म्हणले, त्यांच्याकडे लक्ष देत नाही, आपलं चालू आहे ते म्हणतात. म्हणजे परमार्थाचा अभ्यास करायला लागला की माणसाला त्याची किंमत नाही, आणि व्यवहाराचा अभ्यास करायला लागली माणसाला त्याची किंमत आहे बरं. पण त्या ज्ञान संपादनाकरता प्रयत्न केला पाहिजे, आणि ते अध्यात्म ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानाकरता ज्ञानोबांनी विशेषण वापरलेलं आहे. ते ज्ञान पैगा बरवे, बरवे शब्द वापरलेला आहे. त्या ज्ञानाला विशेषण दिलं. कोणतं ज्ञान? जे ज्ञान बरवाय. बरवाय म्हणजे जे प्राप्त केल्यानंतर त्याचं पर्यवसान आनंदामध्ये होतं, त्याला म्हणावं बरव.
जे प्राप्त केल्यानंतर ज्याच्यामध्ये काल सांगितल्याप्रमाणे सकल दुःखाची निवृत्ती होते आणि केवळ सुखाचा अनुभव येतो, त्याला म्हणावं बरं ज्ञान. बरं या शब्दाचा अर्थ आहे चांगलं. चांगलं म्हणजे आनंद देणार, सुख देणार. असं जगामध्ये आनंद देणारं, सुख देणारं ज्ञान कोणता? एकमेव अध्यात्म ज्ञान आहे. लौकिक ज्ञानाने आनंद होतो काही काल आनंद होतो, पण काही कालांतर तो आनंद मावळतो. काही काल सुख होतं, पण काही कालाने सुख मावळतं. बरं, पण जे ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये आनंद आनंद आणि आनंद. बरं का, मी 3 शब्द वापरले. आनंद आनंद आणि आनंद. म्हणजे वर्तमान काल घ्या, भूतकाळ घ्या आणि भविष्य काळ घ्या. जो आनंद आपल्याला आता वर्तमान काळामध्ये प्राप्त झाला, हाच आनंद आपल्याला पुढं भविष्य काळामध्ये तसाच टिकून राहील. याच्यापूर्वी भूतकाळामध्ये मिळाला नव्हता, पण आता मिळालेला आनंद, आजचा आनंद उद्या राहणार आहे. उद्याचा दिवस उडल्यानंतर कालचा जो आनंद आहे, तो आनंद तसाच राहणार आहे. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, तिन्ही काळामध्ये तो आनंद मावळणारा नाही आहे. नंतर तुकोबाराने थोडस वेगळ्या रूपाने वर्णन केले. आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची. आनंदाचा डोहा आहे, त्याच्यावरती आलेले तरंग ते आनंदाचेच आहेत बरं का, आणि त्याचं अंगही आनंद रूपच आहे. तसं जे ज्ञान मिळवल्यानंतर जीवनामध्ये आनंद आहे, दुःख नावाचा प्रकार शिल्लक राहणार नाही. दुःख म्हणजे काय शिल्लक? दुःख ते नये कैसे स्वप्नाशी. पुढं काय? भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्याचे वर्म तो आमापाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची. संतांनी वर्णन केले बरं. ते स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला दुःख राहणार नाही बरं का. स्वप्नात कुठले येते? जागृतीतले येते का नसलेले येते? जागृतीतलंच येतं ना. जागृतीमध्येच स्वप्न, जागृतीमध्येच दुःख नाही, स्वप्नात कुठून येईल? म्हणून ते तुकोबारांनी वर्णन केले. झाले राम राज्य काय उने, पुढे त्यात वर्णन केले. हाच शब्द आहे स्वप्नीत. आठवते का? स्वप्नी कोणी न देखे डोळा, नावाच्या गजरा भय सुटले कळी काळा. झाले राम राज्य काय उने. कोणतं रामराज्य? अयोध्येत बसलेला राम नव्हे, तैसा हृदयामध्ये मी रामू. या हृदयामध्ये राम आहे, मी आत्मा राम आहे. असं ज्या दिवशी आपल्याला कळेल, आपल्या जीवनामध्ये कुठलं राज्य येईल? रामाचं राज्य येईल. आता आपण कोणाच्या राज्यात आहोत? रावणाच्या. आपल्या चित्तात राम असून सुद्धा रावणाचाच प्रभाव जास्त आहे बरं का. रावण म्हणजे कोण? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे सगळे रावणाचं स्वरूप बरं का. एक राम, आत्माराम, म्हणजे आपल्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त करून घेता येते बरं का. म्हणून दुःख शिल्लक राहत नाही. आणि असं दुःख ज्या ज्ञानातून कायमचं निवृत्त होतं, त्या ज्ञानाला म्हणावं बरव. ते ज्ञान पैगा बरवे. आणि ते ज्ञान मिळवण्याकरता आपण जीवनामध्ये प्रयत्नवादी राहिलं पाहिजे. सर्वांच्या करता ही गरज आहे बरं का. कोणीही असो, शेतकरी असो, व्यापारी असो, नोकरी करणारा असो, पुढारी असो, कीर्तन प्रवचनकार असो, उद्योगपती असेल, कंसात उचापत्या करणारा असो,
हा, सगळ्यांना याची गरज आहे, सगळ्यांना याची गरज आहे बरं, प्रत्येकाला. प्रत्येकाने हे जीवनामध्ये संपादन करावं, आणि संपादन केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये तो अनुभव येईल, तो अनुभव येईल. त्याच्याकरता प्रयत्न करा, ती मिळवण्याचा करता प्रयत्न करा बरं. कारण आतापर्यंत आपण ते प्राप्त केलेलं नाहीये, पण प्राप्त जर आपण केलं, ते संपादन जर केलं, तर नक्की दुःख जाईल का? हो. काय त्याला प्रमाण आहे? युक्तीनं दृष्टांतांनी पटवून देता येईल. आपण 1 तास परमार्थाचं चिंतन करण्यामध्ये स्वतःला विसरतो का नाही? दुःखाचा विसर पडतो का नाही? जर परमार्थाचं चिंतन करण्यामध्ये जर आपण श्रवणाला बसलो, भजनाला बसलो, 1 तास 2 तास माणसाला दुःखाचा विसर पडतो का? मग प्रत्यक्ष जर अनुभव आला तर दुःख राहील का? राहणार नाही. माणसं ऐकण्यामध्ये एवढी त्याच्यामध्ये तल्लीन होतात, एवढी तल्लीन होतात, लोक म्हणतात 1 तास कसा गेला कळाला नाही. हो, एरवी मला बसता येत नव्हतं, पाय दुखत होते, पण 1 तासामध्ये कुठं कमरेला कड सुद्धा लागला नाही. त्याचा अर्थ काय? दुःखाचा विसर पडला. जर प्रत्यक्ष ते ज्ञान जर अनुभवाला आलं तर दुःख राहील का, असं कुठंतरी विचार करा, म्हणजे आपल्याला कळेल. कुठंतरी मेळ घाला, म्हणजे कळेल बरं का. कारण काही लोकांची समजूत आहे, हे कथाकथित आहे. कथाकथित आहे म्हणजे बोलण्यापुरतच आहे हो. काही लोक म्हणतात, काही लोक म्हणतात, अहो एखाद्याला मला तुम्ही ऐकायला येत जा, यांना फार आनंद होतो. ते म्हणजे असं कुठं असते काय? ते म्हणजे पुराणातली वांगी पुराणातच म्हणतात. म्हणजे असं बोलतात म्हणतात, तसं नाही बरं काय अर्थ. हे शास्त्र म्हणजे जगण्याचं शास्त्र आहे, लक्षात ठेवा. बोलण्याचं नव्हे, जगण्याचं आहे, जगण्याकरता आहे. आणि त्या उद्देशाने तिथं ज्ञानोबा आपल्याला सांगतात, ते ज्ञान सामान्य नसून आपल्या जीवनाला आनंद देणार आहे बरं, आनंद देणार आहे. बरं, गंमत अशी आहे, त्याच्याकरता काही करावं लागत नाही हो, त्याच्याकरता काही करावं लागत नाही. सगळी व्यवस्था ईश्वराने करून ठेवलेली आहे, ईश्वराने करून ठेवलेली आहे. हे ज्ञान संपादन करण्याकरता शास्त्र लागतं, देवानी शास्त्र निर्माण केले. हे शास्त्र समजून सांगण्याकरता संत लागतात, संत या भूतलावरती आहेत. हे ज्ञान संपादन करण्याकरता काहीही मोबदला लागत नाही, मोबदल्या वाचून ते देतात. फक्त आपण काय केलं पाहिजे, तिथपर्यंत गेलं पाहिजे. घरामध्ये गॅस आहे, सगळं धान्य आहे, भाजीपाला आहे, स्वयंपाक करणारे आहे, स्वयंपाक केलेला आहे, ताटात वाढलेला आहे. फक्त काम काय? खाणाऱ्याने चावून खाल्लं पाहिजे, एवढं तर केलं पाहिजे की. म्हणजे सगळी व्यवस्था करत आहे, ते म्हणते चावायचंही काम तुम्हीच करा. जमेल? चावायचंही काम तुम्हीच करा. करतील, कधी करतील? डॉक्टर सांगतात आता तुमच्या पोटात जात नाही, नळी लावायला पाहिजे, नळी लावायला पाहिजे. मग मिक्सरला बारीक करून त्यात सोडावं लागतं, बरोबर आहे ना. अशी अवस्था यावी जीवनात येऊ नये बरं. म्हणजे घरामध्ये सगळं आहे, फक्त काय करायचं? स्वयंपाक तयार आहे, ताटामध्ये वाढलेला आहे, फक्त चावायचं काम तरी आपण केलं पाहिजे की नाही. तसं ईश्वराने सगळी व्यवस्था केलेली आहे, फक्त आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे, आपली त्याच्यामध्ये प्रवृत्ती झाली पाहिजे.
किंबहुना हे आपलं कर्तव्य आहे, हे आपण जीवनामध्ये संपादन केलं पाहिजे, असं आपल्याला मनोमनी पटलं पाहिजे. त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आदरपूर्वक, आणि स्वीकार करून त्याच्यामध्ये आपण प्रवृत्त झालं पाहिजे. प्रवृत्त झाल्याशिवाय आपल्याला ते मिळणार नाही बरं का. आज लोकांची अशी धारणा झालेली आहे, दे रे हरी पलंगावरी, दे रे हरी पलंगावरी. कष्ट नको वाटतात माणसाला, कारण आज प्रगतीचा सुद्धा परिणाम झालाय बरं का. माणसं आळशी म्हणजे आळशी माणसं. पूर्वी तुम्हाला जर चिकोडीला जायचं असेल तर गावातून बस होती ना. गाव इथून तुमचं किती अंतर आहे? 1.5 किलोमीटर. तुम्ही आता जर गावात जायचं असेल तर पायी जाता का मोटरसायकलनं जाता? का का कोण जाऊ नका म्हणून सांगितले पायी? गाडीची सोय झाली हो. गाडीची सोय झाल्यामुळं माणसं गाडीशिवाय गावात जातच नाहीत. गावात जातच नाही. प्रगतीचा परिणाम. प्रगती चांगली आहे. कधी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनातला वेळ वाचवण्याकरता काही वेळा तुम्ही त्या यंत्राचा उपयोग करा. पण आम्हाला ती सवयच पडली. आणि परिणाम कालांतराने, आमचे गुरुवारी महाराज सांगत असतात, कालांतराने माणसं विसरून जातील. मला चालायला येतही विसरून जातील. मला चालायला येतंय हे विसरूनच जातील हो. माणसं पायरीवरून उतरली की एक पाय असतोय गाडीवर. म्हणजे किती आळशी बनली हो. म्हणजे प्रगतीचा एवढा परिणाम झाला, दुष्परिणाम झाला. लक्षात ठेवा. चांगल्याकरता झालाय, वेळ वाचवण्याकरता झालाय, पण आपण त्याला वेगळ्या दृष्टीने स्वीकारलंय बरं. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही विचार करा म्हणजे आपल्याला कळेल. आळशी बनलेत. किती आळशी बनलेत? विनोदाने सांगितलं जात. एका ग्रस्ताने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जांभळं विकत घेतली. पूर्वी लोक मिशा राखायचे बरं का. अच्छा, झुपकेदार मिशा असायच्या. आता मिशा कोणी ठेवत नाही. सुधारित आहे. गुरुवारी महाराज सांगत असतात, माणसं ठेवत नाहीत आणि बाईला येत नाही, तेव्हा दोघातला फरकच कळत नाही अलीकडे. कारण दोघंही पॅन्टच घालतात, दोघंही टी शर्टच घालतात, दोघांचंही केस हाफ कटच, दोघांलाही मिशन आहेत. ओळखायचं कसं हो? अवघड आहे. म्हणून पूर्वीचा काळ आपल्या धर्मशास्त्रामध्ये वर्णन केले, माणसाने शेंडी आणि मिशा कधी कापू नये बरं का. आपल्याकडे पद्धत होती, एखाद्याने जर मिशा पूर्ण काढल्या तर समजावं याचा बाप किंवा आई वारलेली असली पाहिजे. बरोबर आहे ना? आता त्याची काय माणसाला काय राहिलीच नाही बरं का. असे ते ग्रस्त उन्हाळ्याचे दिवस, त्यांनी जांभळं घेतली, जांभळं खात बसला. रस्त्याच्या कडेला बसला होता एका ओट्यावर. ती जांभळं खात असताना अशी ती जांभळं तोंडात टाकत होता. एक जांभळं तोंडात टाकता टाकता ते तोंडात न जाता ते वर गेलं आणि ते बरोबर मिशीत अडकलं बरं. मिशीत अडकलं. आता मिशीत अडकलेलं जांभळ रस्त्याने गो बंडोबंड इकडे म्हणले, इकडे म्हणले, कुठं कर चाललाय म्हणजे चाललोय चौकात, तिकडे म्हणले. जांभळ एवढा तोंडात सारा म्हणाला. काय म्हणतोय तो?
आता ह्याचं जांभळ खात असताना तोंडात टाकण्याच्या ऐवजी ते मिशीत अडकलं होता. ह्याचं याला इथं तोंडात टाकता येत नाही, तो दुसऱ्याला बोलतो एवढं काय करा, हे जांभळ तोंडात सारा. किती आळस हो. असा करता उदाहरण दिलं जातं बरं. असं घडू शकतं का कोणी म्हणेल. एवढी आळशी माणसं आहेत. परिणाम आज आमच्या तुमच्या जीवनावरती झालाय त्याचा. कालांतराने काय होणार आहे माहिती नाही आपल्याला. कालांतराने काय होणार आहे माहिती नाही. तेव्हा पुढचं विचार करण्यापेक्षा आताच्या स्वतःच्या जीवनाचा विचार आपण करा आणि मोकळं व्हा. मोकळं व्हा. कुठला तरी विचार करण्यामध्ये काही नाही. एक मुलगा त्या तासगावला मी कार्यक्रमाला गेलतो. ही निवडणूक चालू होती पंतप्रधानाची. आणि कॉलेजला असलेला मुलगा म्हटला पंतप्रधान अमुक अमुक झाला पाहिजे. बाळ म्हटलं हे तुझं काम नव्हे, तू काय करतोस, कॉलेजला आहे. तुला 12वीला मार्क कसे चांगले पडतील एवढा बघ, पंतप्रधान कोण व्हावा हे तुझ्या बुद्धीचं काम आता नाही. म्हणतो तू याचा विचार, तुला टक्केवारी किती वाढेल याचा तू विचार कर. पंतप्रधान कोणी येवो, तुझी टक्केवारी चांगली पडली की तुला पुढच्या वर्गामध्ये चांगलं ऍडमिशन मिळेल. पंतप्रधान कोणी येवो त्याच्याशी तुझं देणं घेणं. अशी माणसं नको ते विचार करतात. तसं आपण पुढचा विचार करण्यापेक्षा, दुसऱ्याच्या जीवनाचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या जीवनाचा विचार करावा आणि ह्या ज्ञानामध्ये प्रवृत्त व्हावं. सगळी व्यवस्था शास्त्राने आमच्या तुमच्या करता त्या देवाने केलेली आहे. हे जे ज्ञान मिळतं हे सुख देणारं ज्ञान आहे, आनंद देणारं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान कुठं मिळतं आपण त्याचा थोडा विचार करून गेलो. संतांच्या जवळ. गुरु तेथ ज्ञान. त्या संतांच्या जवळ आपण गेलं पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. त्यांच्याकडे गेलं पाहिजे ठीक आहे, पण त्यांना ओळखता आलं पाहिजे ना. आपल्याला ओळखण्याची योग्यता नाही आहे. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा निर्माण होईल त्यावेळी समजावा आपला अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. सदासजी कोणाला ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा सहज निर्माण होत नाही. त्या अधिकारावरती यावं लागतं तेव्हा ती इच्छा प्राप्त होते. भूक लागलेली आहे. भूक, मग ज्याला भूक लागली त्याला जेवायला जाऊन सांगावं लागतो का तो आपण होऊन जातो? आपण होऊन जातो. एवढी भूक लागलेली आज घरात कोणी वाढायला नसेल तर स्वतः वाढून घेतो. काय नसेल तर डबे तपासतो. का? भूक लागलेली आहे. भूक लागली की तो त्याच्याकरता तसा प्रयत्न करतो आणि प्रयत्न केलं की त्याला ते प्राप्त होतं. अजून आम्हाला भूकच लागलेली नाही. आम्हाला भूकच लागलेली नाही. ती भूक लागली पाहिजे. हे माझं कर्तव्य आहे. मी ज्ञान संपादन केलं पाहिजे. हे ज्या दिवशी भूक लागेल त्या दिवशी ईश्वर तो व्यवस्था करेल. ईश्वर त्यावेळी तो व्यवस्था करेल. आता मुलगी आपली 5वीच्या वर्गात आहे. ज्यावेळी लग्न करायचं त्यावेळेला विचार करू ना, आताच व्यवस्था करायची. तिच्या वयाची पूर्तता झाल्यानंतर तुम्ही तिचा शोध घेण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर कुठंतरी सापडेल का नाही. पण तोपर्यंत त्याचा विचार आहे का? नाहीच आहे. तसं हे ज्ञान संपादन केलं पाहिजे अशी इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याची ओढ निर्माण झाली पाहिजे. त्याची तीव्रता अंतःकरणामध्ये जागी झाली पाहिजे. आणि ती जागी झाली की तो परमात्मा ज्या संतांच्या करवी ज्ञान मिळतं अशा संतांची तो गाठ घालून देतो. भेट घालून देतो. मग लोक म्हणतात योगायोग आहे बरं का. त्याचा संकेत आहे बरं. त्याचा संकेत आहे. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, बरवी ही वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची. ह्याला योग म्हणतात बरं का. पण तिथपर्यंत आपण पोचलं पाहिजे. तेवढा आपण जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे.
आणि तेवढ्या प्रयत्नाने आपण तिथं प्रवृत्त झालं की आपल्याला संत भेटतातच. संत भेटतातच. आणि समजा नाही भेटले तो कशा करताय? काय संत जर त्याला भेटले नाही तर काय घडतं हो? तुकोबारांनी वर्णन केले, आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. अर्जुनाला ज्ञानाचा उपदेश केला गीतेमध्ये. दुसरं काय सांगितलं नाही, प्रवचन केलं नाही तिथं देवाने, बरं का. आम्ही जसं प्रवचन करतो ना तसं अर्जुनाच्या समोर प्रवचन केलं नाही, अर्जुनाला उपदेश केलेला आहे देवानी. प्रवचन वेगळं आणि उपदेश वेगळा. ज्यावेळी उपदेश केला जातो तेव्हा अधिकार पाहून, त्याची दुःखाची अवस्था पाहून उपदेश केला जातो. आता आपला उपदेश नाहीये, चिंतन चालू आहे. 4 गोष्टी काहीतरी आपल्याला सांगाव्यात का? सांगणाराही अधिकारी नाही आणि ऐकणारा पण अधिकारी नाही ना. उपदेश कोणी कोणाला करायचा? माझा अधिकार नाही तुम्हाला उपदेश करण्याचा, आणि तुमच्या उपदेश ग्रहण करण्याची योग्यता आहे की नाही हे मलाही माहित नाही, बरं का. म्हणजे चिंतन करायचं आहे. काहीतरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये 4 गोष्टी कळाव्यात, काही उकल व्हावा. याच्यातून ऐकता 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 कोणाला जर वाटलं खरंच मिळवायला पाहिजे, आम्ही सांगतो कोणीतरी महात्मा बघा आणि त्याला शरण जा आणि ज्ञान संपादन करा. आम्ही देतो असं आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये ऐकता जर त्याच्या मनामध्ये परिणाम झाला, खरंच हे ज्ञान मिळवलं पाहिजे, ज्ञानाची गरज आहे, म्हणजे कोण देतं? आम्ही सांगू मी देतो माझ्याकडे म्हणून. संतांच्याकडे जाऊन आपण सांगू. तसं ज्ञान ग्रहणाचा अधिकार आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला ना, देव त्याची व्यवस्था करतो. त्याच्याकरता संत जीवन आहे, त्याच्याकरता देव आहे. देव तरी त्याला संतांची भेट घालून देतो, नाहीतर देवच संत रूपाने प्रगट होतो. कितीतरी प्रसंग आहेत आपल्या संप्रदायामध्ये, पुराणामध्ये प्रसंग आहेत, इतिहासामध्ये प्रसंग आहेत. लक्षात ठेवा, त्याचा धांडोळा घ्या म्हणजे आपल्याला कळेल. पण प्रयत्न त्याच्याकरता आपण केला पाहिजे. म्हणून ते ज्ञान संपादन करण्याकरता संतांच्याकडे गेलं पाहिजे. संतांच्या शिवाय ते ज्ञान आपल्याला कोणीही देऊ शकत नाही. ग्रंथाने माणसाला जे ज्ञान होतं त्याला शब्द ज्ञान म्हणतात, परोक्ष ज्ञान म्हणतात. ऐकीव ज्ञान वेगळं आणि अनुभवाचं ज्ञान वेगळं. ग्रंथ वाचून आपल्याला साक्षात्कार होत नाही, दिशा मिळते. दिशा काय मिळते? दिशा. हे ज्ञानाचं भांडार आहे. साधनेचं स्वरूप याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ज्ञानाचं स्वरूप सांगितलेलं आहे. मग कोणाच्या मनी शंका येईल, शंकेला वाव राहू नये म्हणून सांगून जातो आपण. ऐकलंय कीर्तनात परवा, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. आणि तुम्ही म्हणता ग्रंथ ज्ञान देत नाही, आणि तिथं तर नाथ महाराजांनी वर्णन केले, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. कोणाच्या मनात शंका येईल ती पुटपुट पुटपुट करत जाऊ नये. तुमच्या मनात आलेली शंका माझ्या मनात राहून जाईल. कोणतरी ऐकत असतो लक्ष देऊन, बरं का. परवा तर महाराजांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी वाचली की हरीची कृपा होते. आणि हा जरी बाबा सांगायला व्यासपीठावरती बसून ग्रंथ ज्ञान देत नाही, त्याचं खरं का ह्या बाबाचं खरं? बरोबर आहे ना. ह्यांचं ऐकावं का नाही ऐकलेलं बरं? संभ्रमच आहे का नाही? एक म्हणतो नाही, एक म्हणतो होय. हे का बाजार आहे होय? एका बाजारात भाव वेगळा, दुसऱ्या बाजारात भाव वेगळा. बरोबर आहे ना. एकच माल एकाच भावाने एका बाजारात जात नाही, तसा हा नाही आहे. ग्रंथ तेवढी श्रद्धा ठेवून जर आपण साधना जर केली तर ते फल मिळतं, बरं का. नाही असं नाहीये.
नाही असं नाहीये. पण तिथं वर्णन केलंय, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. हरी कृपा करतो म्हणजे काय करतो? हरीच्या कृपेने संत भेटतात. हरीच्या कृपेने, हरीची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाहीत, लक्षात ठेवा. मग हरीची कृपा कशाने होईल? त्या सद्ग्रंथांचं जर आपण पठन केलं सेवाभावाने, श्रद्धेनं, तर हे केलेलं वाया जात नाही. लक्षात ठेवा. आपण सकाळी 2 तास काकडा, 2 तास गाता भजन, 2 तास नेमाचं आणि हरिपाठाचं भजन, किती तास झाले? 6 तास झाले. प्रवचन 1 तास आणि कीर्तन किती तास झाले? किती? हा. परत कीर्तन झाल्यानंतर, देवण झाल्यानंतर पुन्हा 2 तास भजन, 11 तास. हे 11 तास जमेत आहेत का वाया येतो? जर जमेत नसेल तर करण्याला अर्थ काय राहणार नाही, लक्षात ठेवा. करण्याला अर्थ काय राहणार नाही. तुम्ही शाळेत गेला की तिथं त्या शिक्षकाला नोंद करावी लागते, मी आता शाळेत हजर राहिलोय. बरोबर आहे. आपण शाळेत गेल्यानंतर शिक्षक हजेरी घेतात, शिक्षक हजेरी घेतात आणि वर्षाच्या शेवटी परीक्षेला मार्क देत असताना त्याच्यामध्ये काही विचार केला जातो. त्याचा अभ्यास किती आहे, ह्या मुलगाचं वागणं कसं आहे, हा नित्य नेमाने शाळेला येतो का. तुमचा जर अभ्यास कमी असेल, तुमचं वागणं चांगलं असेल, या मुलाने वर्षभरात शाळा कधीही चुकवलेली नाही, परिणाम ते म्हणतात त्याला पास करा. बरं, अभ्यास कमी आहे, अभ्यास कमी आहे, पण हा रोज नित्य नेमाने शाळेला येतो, हाजरी लावल्याने सुद्धा पास होतो. मी असाच पास झालोय. बरं, 6वी 7वीचा शाळेला असताना आमचं ते काय करायचं, दरवर्षी त्या मार्च मध्ये त्या कनेरी मठाच्या जवळ कुगेल म्हणून गाव आहे, तिथं सप्ताह असायचा. मी 3री 4थीला काहीतरी असेल, नेमक त्या परीक्षेच्या वेळेला तो सप्ताह असायचा. बरं, मग ते लोक काय करायचे, रस्ता नव्हता, बैलगाडी घेऊन यायचे, बैलगाडीत बसायचे हौस फार, आणि त्या बैलगाडीत ते न्यायला यायचे आणि सप्ताह झाल्यानंतर सोडायला यायचे. आणि परीक्षेच्या काळामध्येच एकदा मी त्या सप्ताहाला गेलो, परीक्षा दिलीच नाही आणि परीक्षा झाल्यानंतर निकालात पास झालो. बरं का, हा परीक्षेला नसला तरी वर्षभरात आहे त्याला चुकवलेली नाही. बरं, कशा करता मी सांगितलं, आपण जी परमार्थाची केलेली साधना, ही केलेली साधना आमच्या तुमच्या या ज्ञानाच्या उपयोगितेला उपयोगी पडणार आहे. ती लक्षात ठेवा, वाया जाणार नाहीये. हाजरी महत्वाची आहे. तुम्हाला काही येवो अगर नाही येवो, टाळ घेऊन उभं राहिला तर हाजरी लागली तुमची, म्हणायलाच पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे ती एक परमार्थाची साधना करण्याकरता ते उपयोगी पडतं. तिथं कुठंतरी तो परमात्मा ह्या सगळ्याची गोळा बेरीज करून तो विचार करतो, हा परमार्थाच्या वाटेवरती आहे. बहुतेक याच्या अंतःकरणामध्ये ही परमार्थाची इच्छा दिसते. देव विचार करतो, याच्यावरती कृपा करायला का हरकत नाही. कृपा करी हरी. तात्पर्य हे ज्ञान मिळवण्याकरता संतांच्याकडे गेलं पाहिजे, आणि संतांच्याकडे गेल्यानंतर ते ज्ञान आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करता येतं. म्हणून त्याच्याकरता इथं ज्ञानोबा आपल्याला सांगतात, ते ज्ञान जर आपल्याला मिळवायचं असेल तर तरी संताया भजावे सर्वस्वेशी. त्या संतांच्याकडे आपण गेलं पाहिजे, आणि त्या संतांच्याकडे जाऊन आपण काय केलं पाहिजे, ते ज्ञान मिळवण्याकरता लगेच त्यांच्याकडे गेल्या गेल्या, त्यांची भेट झाल्या झाल्या लगेच ज्ञान होतं, मात्र असं नाहीये.
तिथं गेल्यानंतर ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता जो अधिकार लागतो, कोणता अधिकार लागतो? फक्त सांगितलं आपल्याला की या मनुष्य देहामध्ये हे ज्ञान संपादन करता येत. हा सामान्य अधिकार आहे बरं का, हा सामान्य अधिकार आहे. पण त्याच्या पुढे जो अधिकार लागतो ते ज्ञान संपादन करण्याकरता आपल्या अंतःकरणाची शुद्धता लागते. अंतःकरणाची शुद्धता लागते. आणि त्या अंतःकरणाची शुद्धता झाल्याशिवाय ज्ञान आपल्याला होत नाही. मग त्या अंतःकरणाची शुद्धता करण्याकरता काय करावं लागतं? त्या संतांच्या कडे गेल्यानंतर ते अंतःकरण शुद्ध होण्याकरता तुकोबारांनी वर्णन केले. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. त्याच्यामध्ये यादी देताना तुकोबारांनी यादी दिली, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. त्या संतांच्याकडे जा आणि जाऊन काय कर? मस्तक ठेंगणा. ठेंगणा म्हणजे लहान. त्यांच्या जवळ जा आणि लहान हो. लहान हो म्हणजे उंची कमी कर तुझी छाटून. त्यांच्याकडे जायचं आणि लहान व्हायचं. लहान व्हायचं म्हणजे काय? लहान व्हायचं म्हणजे स्वतःच मोठेपण बाजूला ठेवायचं. स्वतःच मोठेपण बाजूला ठेवायचं. नम्रता धारण करायची आणि नम्रता धारण करून त्या संतांच्या ठिकाणी नतमस्तक व्हायचं. हा पहिला विचार सांगितला बरं का. आणि तोच विचार भगवंतानी या ओवीच्या संबंधाने श्लोकातून वर्णन केला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिन. प्रणिपातेन त्याचंच भाषांतर इथं ज्ञानोबारांनी केलेलं आहे. तरी संताया भजावे सर्वस्वेशी. बरं का, भगवंताचं मनोगत थोडंसं स्पष्ट केलेलं आहे. प्रणिपात म्हणजे नमस्कार करणं. त्या नमस्कार म्हणजे त्या सेवेतला पहिला प्रकार आहे की त्या संतांच्या ठिकाणी आपण नम्र झालं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे. पहिल्यांदा त्यांच्या जवळ जायचं म्हणजे पहिल्यांदा स्वतःच मोठेपण विसरावं लागतं. मग पद्धत आहे, तुम्ही आजी पहा. देवाच्या जवळ, संतांच्या जवळ, गुरूंच्या जवळ गेल्यानंतर पाया पडताना कसं पडावं? डोक्यावर टोपी असेल तर ती काढावी. टोपी काढावी आणि आपलं मस्तक त्यांच्या चरणावरती ठेवावं, दर्शन करावं आणि मग पुन्हा टोपी घालावी. टोपी घालून नमस्कार करू नये. टोपी काढणं म्हणजे थोडं आपला जो अहंकार आहे तो बाजूला ठेवणं. ताठपणा. बरोबर आहे ना? म्हणून विधी सांगितलं, लक्षात ठेवा. हा विधी आहे. त्या लग्न झाल्यानंतर तो नवरदेव पाया पडतो, माहिती आहे कसा पडतो पायावर? हाताने पडतो. का? त्याला वागता येत नाही. 2-3 कारण आहेत. ते बांधलेलं असतंय उपरनं. वाकायला गेलं की तिकडे हिसका लागतोय बरं का. एक. आणि दुसरं त्या कपाळाला काय बांधलेलं असतं? बाशिंग. ते पूर्वी ते ह्याचं असायचं, थर्माकॉलचं बरं का. आता कोणी बांधतच नाही म्हणा. बांधायचा प्रसंगच येत नाही का, लग्न झालेलंच कळत नाही. ते थर्माकॉलचं असतं आणि ते वाकून जर पाया पडायला गेलं तर ते मोडण्याची शक्यता, म्हणतो ते वाकत नाही कधी बरं का. आणखी तिसरं कारण सांगितलं जातं. आमचे गुरुबंधू विनोदाने सांगायचे, त्यावेळी लग्न होतं त्याच्या इथं डोक्याला असं ते मण्याच्या म्हणतात, त्याला काय म्हणतात तो? मंडोळी. मंडोळी. इकडं लोंबत असतं बारीक, ते मण्याचं बांधलेलं असतं ना, मंडोळी. काय तुमच्याकडे काय म्हणतात?
नवरा नवरीला त्या लग्नाच्या आधी बांधलं जातं वरून ते बारीक पांढऱ्या मण्याचं असतं बघा, मोत्यासारखे मणी असतात. त्याला काय म्हणतात? मराठीमध्ये त्याला शब्द आहे मंडोळी. काय? मंडोळी. ते आमचे गुरुबंधू विनोदाने म्हणायचे त्याला, ती तिच्या नावाने ती बांधलेली आहे मंडोळी. मग ते काय म्हणते? मन ढवळी. मन ढवळी. मन ढवळी म्हणजे त्याचं मन आता जाग्यावर नसतंय, त्याचं मन तिच्याकडे असतंय, त्याला म्हणतात मन ढवळी. त्यामुळे हे वाकण्याकरता काय प्रतिबंध मी ते सांगालोय बरं का. म्हणजे म्हणून ती वाकूनच असं लांबून नमस्कार करतोय, त्याचा अहंकार तिथं जागा असतोय बरं का. म्हणजे ज्या संतांच्याकडे जायचंय, ज्या संतांच्याकडे ज्ञान जीवनामध्ये मिळवायचंय, ते मिळवण्याकरता पहिला उपाय सांगितला की तिथं शरणागती स्वीकारली पाहिजे, तिथं नतमस्तक झालं पाहिजे. आणि ते नतमस्तक होऊन काय केलं पाहिजे? तरी संताया भजावे सर्वस्वेशी कसं भजावे. आज आपण भजे खाल्लेत, उद्या त्याचा विचार करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल.